हाय नमस्कार सगळ्यांना. बरेच दिवस झालं तुमच्या राधाताईचा व्हिडिओ येत नाहीत है का नाही. तर काय कारणामुळं माझी यूट्यूब ID चालू नाही. तुम्ही 8 दिवस झालं बघितलं असन राधा भालेराव ह्या ID वर व्हिडिओ आलेलं नाहीत. आणि 1-2 दिवस झालं सनी भालेराव ह्या ID वर पण व्हिडिओ आलेलं नाहीत. मग आता ह्याचा अर्थ काय जणांना असं वाटायला लागलं. कसं आहे आता बऱ्याच जणांना माझे व्हिडिओ बघायची सवय लागून गेलेली आहे ना. मग त्यांना काही जणांना ज्यांना माझी खरंच मनापासून काळजी आहे, ज्यांना मला मनापासून सपोर्ट करावा वाटतोय, तर त्या सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की मी माझ्या दोन्ही पण आयडिया काय कारणामुळं बंद पडलेल्या आहेत. त्या यूट्यूबवर त्या दिसतात पण मला व्हिडिओ अपलोड करायला येईनात, काहीच नाही. त्याच्यामुळं मी नवीन ID खोललेली आहे. तर प्लीज मला सगळ्यांना सपोर्ट करा. नेहमी चांगल्या झाडालाच लोक दगड हाणतात, तसाच प्रकार झालाय. मी गरिबीतून पुढं आले तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं. माझं स्वतःचं एक माझं स्वतःचं चांगलं जे काय काम होतं, कार्य होतं, जे मी तुमचा टाइमपास करत होते, तुमचं मनोरंजन करत होते, तर ती आता बंद पडलं. पण परत तुमचा सपोर्ट मला पाहिजे म्हणून मी एक नवीन ID खोललेले. पाऊस येतोय तरी पण बाहेर येऊन व्हिडिओ करायला लागले. स्वतःच्या विचारानं एक नवीन ID खोलली मी. तर ह्या ह्या पण IDचं नाव राधा भालेरावचं आहे. ह्या IDचा DP जरा वेगळा आहे, नाव तेच आहे. पण बघू तुम्ही सांगा मला ह्या IDचं नाव काय ठेवू जेणेकरून तुम्हाला आवडल. ही तर मध्येच असतंय बघा काय ना काय. पहिल्याच व्हिडिओमध्ये मार खायला लागली आहे. सगळ्यांनी सपोर्ट करा ह्या मम्मीच्या नवीन आयडीला. माझ्या छोकुलीचं आता ह्याच्यावर लय शिक्षण पाणी सगळं हाय का नाही स्वाते. मग काय आज किती दिवस झालं माझे व्हिडिओ बघायला नाहीत राधा भालेराव ह्या आयडीवर. स्वातीला सुद्धा सवय लागली माझे व्हिडिओ बघायचे. सगळे सण्याच्या पण आयडीला कमेंट मला द्यायला लागले ते की रातायचा काय हिडू येणार काय हिडू नाही, तर नक्कीच त्यांना सपोर्ट करा. आता एवढ्यातच नवीन आयडी खोलली. लय प्रयत्न केला राधा भालेराव ह्या आयडीवर व्हिडिओ अपलोड करायचं, लय प्रयत्न केलं. 8 दिवस झाला आता जवळजवळ ते ID बंद आहे. नंतर सनी भालेराव ह्या आयडीला पण 2 दिवस झालं आहे का नाही. ती ID बंद पडल्यामुळं नाही अपलोड व्हिडिओ झाल्यामुळं मी शांत बसले होते. चल म्हणलं एक ना एक तर आपली ID चालू आहे म्हणून मी सनी भालेराव ही ID चालू ठेवली होती. पण 2 दिवस झाला आता ती पण ID चालू नाही माझी. मग नाही इलाज आहे. आपला संसार, आपलं कष्ट, आपलं प्रेम, मिळवलेली माणसं सगळी सोशल मीडियावरची तशीच राहिली तिकडं. आणि मीच तुमच्यातून अचानक तुमच्या नजरेतून जाणार म्हणलं तुम्हाला तर चांगलं वाटतंय का? नाही चांगलं वाटणार. आणि मला मनापासून असं वाटतंय की तुम्ही मला सगळेजण सपोर्ट करणार आहे. तर आता मी सांगणार आहे ज्यांना मी चांगलं म्हणजे ज्यांना मी खरंच सपोर्ट केला आहे, ज्यांच्यासाठी मी सहकार्य केलं, ते सगळेजण मला तर सहकार्य करणारच आहे. बघू माझी करा त्यांना सपोर्ट. हां बघू माझी यूट्यूब फॅमिली कुणाला खरंच मनापासून माझे व्हिडिओ आवडतात आणि ते मला सपोर्ट करायला येतील. बघू आता करू आपण सुरुवात. आजपासून ह्यो व्हिडिओ थोडासाच असन है का नाही. तर चला प्लीज सगळ्यांना मिळून लाईक करा, कमेंट करा. बघा तुम्हाला मी माझी फॅमिली मानते. तुम्ही पण मला तुमच्या फॅमिलीमध्ये सहभागी केलं ना. अचानक जर मी तुमच्यातून बाजूला निघले तर तुम्हाला कसं वाटेल? तसंच मला पण वाटतं. कारण मला पण सवय पडली की चल आपल्या फॅमिलीला आपण आपलं मन सगळं मोकळं करत असतो. कधी चाड्या सांगते, कधी हसती, कधी रडती, कधी भांडण करते, कधी काय बी करत असते. पण ती तुम्हाला पण सवय लागून गेलेली आहे आणि मला पण सवय लागून गेलेली आहे. आता एक इथं स्वाती आहे माझ्यापाशी बसायला, पण उद्या घरी गेल्यावर. त्याच्यामुळं चला तुमच्या एका सबस्क्रायबरची आता सध्या मला लय गरज आहे. आणि मला माहिती आहे जर मी चांगलं काम करत असन तर तुम्ही मला सपोर्ट करचाल. जर वाईट काम करत असन तर त्यांना नका सबस्क्राईब, काय अडचण नाही. तर चला ह्यो व्हिडिओ इथं संपला. आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.